पिंजरा पिंजरा रे। तात्या, गजा किती कॉल करत होता तू, फोन का नाही उचललास? गजा अरे काय विचारतो गजा? गजा ह्याला काय भूतबाधा झाली का काय? भूतबाधा झाली, पण कसली तरी वेगळी भूतबाधा झाली. बघितलं कसं हसतंय ते गाणं त्या गाण्यात. याच्यावर उपाय एकच, 4 लाथा घालायचं विचारायचं. तात्या हे बघा, मी बोलीन गजाशी. तर बैल गेला झोपा केला असं चाललंय तुमचं. ओरडायचं रागवायचं पण एक वय असतं. ते वय निघून गेल्यानंतर ओरडलं रागवलं की चुकीचे रिएक्शन्स येणार. तुम्ही घ्या जेवून, मी बोलीन गजाशी. मम्मा मला तुझ्याशी बोलायचंय. थोबाड फोडी. पुन्हा मला मम्मा म्हणालीस तर लक्षात ठेव. अजून एक गोष्ट सांगते, नीट ऐक. आज इथे यायची चूक केलीयस, पुन्हा ती चूक करू नकोस. कारण तुझ्या पोटात बाळ आहे हा समजूतदारपणा मी पुढच्या वेळेला दाखवणार नाही. नाही काकू, तुम्हाला माहितीये का, जरा कधीतरी काहीतरी चांगलं होतं असं वाटलं ना की ती काय ना काहीतरी गोंधळ घालते. आता कुठे ती निघाली ना? नाही, जरा वेळ जाऊ द्या, मीच फोन करेन ती. नाही, उलट बरं झालं तुम्ही सांगितलं. हो. लग्न करशील माझ्याशी? हो बोलले तर खरंच लग्न करशील माझ्याशी? नाही तर मग नाही म्हटल्यावर करणार आहे. लग्न करायचंय तुझ्याशी, अख्खं आयुष्य तुझ्यासोबत काढायचंय मला. सुपी, लहानपणापासूनच आवडायचीस मला. गुरुजी, अगदी लग्नाचाच मुहूर्त पाहिजे असं नाही, एखादा चांगला दिवस बघून सांगा ना. नाही म्हणजे मग आम्हाला आमच्या मित्राचं आणि नारायणीचं लग्न लावून देते. तसे असेल तर मग या महिन्याच्या चतुर्थीचा दिवस चांगला आहे, त्या दिवशी देऊया लावून लग्न. हो, आणि लग्न अगदी साधं करायचं, म्हणजे घरगुतीच. तुम्ही म्हणाल तसे. घ्या, नवरीचे नाव घेतले आणि स्वतः नवरीच हजर. या 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 नारायणीताई, तुमच्या लग्नाचा मुहूर्त सापडला बरं का. आणि तसाही मुहूर्त मी काढलाय म्हणजे येत्या 7 जन्मी तरी तुमचा संसार सुखाचा होईल. कसं? लाज नाही वाटत तुम्हाला दात काढायला? हा, दुसरे काही काम धंदे नाहीत का तुमच्याकडे? एवढीच जर तुम्हाला हौस आली असेल ना, तर 7 जन्म टिकणारे तुमच्या मुलीसाठी मुहूर्त काढा. कळला? नारायणी, अगं कोणाशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? जाऊ द्या हो देशमुख साहेब. गुरुजी, तिच्या वतीनं मी माफी मागते. ती जरा काळजी त्यांना म्हणून. खरं तर अहो, तुम्ही कशाला माफी मागताय? तसंही ती माझ्या मुलीच्याच वयाची आहे ना. शिवाय ती अक्का शेलारांची कन्या आहे, तिच्याकडून काय अपेक्षा करणार? हे बघा देशमुख साहेब, तुमचं सर्व काही ठरलं की कळवा मला. मी समजावते तुला. तू तोपर्यंत ओजसशी बोलून घे. अरे हे बघ ना, चतुर्थी म्हणजे काहीच दिवस राहिलेत वीर. मग तो ओजस, तिचं बाळ आणि तिचं नशीब, मग आपला काही साहेब, तुम्ही किती चिडताय? आता तिच्यामुळे माझ्याशी पण बोलणार नाही का? हे बघ आनंदी, मला राग आला ना की शांत व्हायला थोडा वेळ लागतो. आणि ती मुलगी तुझ्यामुळे या घरात आहे ना, याचाही राग आलाय मला पण नाही आवडलंय तिचं वागणं. मी ओरडणार आहे तिला. वा, तू ओरडणार तिला? जमणार आहे का तुला? हो, मग वेळ आल्यावर मी ओरडू शकते काय? अगं मग वेळ आलीये, जा बोल तिला, 4 गोष्टी शिकव तिला. नारायणी बाबतीत अति झालंय. आता हसू झालंय माझं. हिला केलेली मदत आता माझ्या चांगलटी येणार असं दिसते. वीरनं सुद्धा माझ्याशी बोलणं बंद केलं. नाही, मला आता काहीतरी केलंच पाहिजे. पिंजरा